मित्र हो नमस्कार. काल रात्री झोपेमध्ये मला एक स्वप्न पडलं. आता झोपेमध्येच म्हणाल तुम्ही स्वप्न पडतात. पण माझ्याचा व्हिडिओचा विषय हा थोडाफार रंजक पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विषय राजकीय आहे आणि तो रंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे मी झोपेत म्हणतोय. आता तुम्ही म्हणाल स्वप्न तर झोपेत पडतात, तर नाही. अनेक जण डोळे उघडे ठेवून पण स्वप्न पाहणारे लोक आहेत. त्यामुळे मी मुद्दाम म्हटलं की झोपेत मला स्वप्न पडलं. तर मी अनेक दिवस सलग राजकीय व्हिडिओज बनवत असल्यामुळे मला अनेक राजकारणी लोकांशी या स्वप्नामध्ये संबंध आला. अनेक राजकारणी लोक मला या स्वप्नात भेटली, ज्यांना मी प्रत्यक्षात पाहिलं सुद्धा नसेल, अशी एक एक मोठी मोठी राजकीय मंडळी. स्वप्न असं होतं बघा, मी ते रंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय, कुठे कुठे कोपरखळ्या मारल्यात. तुम्हाला ही रंजक पद्धतीचा हा व्हिडिओ कसा वाटतो ते कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. मित्रांनो, मुंबईतील एका पॉश रस्त्यावर मी चाललोय, तर अचानक मातोश्री लागलं. ठाकरेंचं निवासस्थान आणि मातोश्री मी पहिल्यांदाच बाहेरून पाहत होतो. म्हणून म्हटलं चला मातोश्री बाहेर राहण्यापेक्षा आतमध्ये जाऊन बघू. मला तिथे सिक्युरिटीने सांगितलं की आत ममता दिदी आल्यात म्हणे, सांत्वनपर. म्हटलं सांत्वनपर काय झालं एवढं सांत्वन करायला? तर म्हणे तिरडी उठली. म्हटलं कोणाची? ते म्हटलं सिक्युरिटी जरा खूपच चिडलेला होता. कदाचित तो सुद्धा हाडाचा सैनिक असावा. बाळ माने म्हणे इथे शिवसेनेमध्ये आले, मातोश्रीवर पहिल्यांदा आले, त्यावेळी असं म्हटलं होते शिवबंधन हातात बांधताना की माझी तिरडी सुद्धा आता याच पक्षातून उठेल. आणि उठली ना हो तिरडी. मला काही कळे ना. म्हटलं जाऊ दे, हे इथेच खोलवर चर्चा करण्यापेक्षा आपण या घटनेचं आतच जाऊन विश्लेषण. मी गेलो तर संजय राऊत, ममता दिदी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सगळे चेहरे पाडून बसले होते. मी सुद्धा तिथे बसलो चेहरा पाडून. कोणासाठी चेहरा पाडला होता मला माहिती नाही. शांततेचा भंग करीत मी म्हटलो, बाळमाने नावानं बाळ असले तरी राजकारणात राहून त्यांनी कुणाला दुखावलं नाही. गेले बिचारे. तेवढ्यात संजय राऊतांनी माझ्या डोक्यावर टपली मारली आणि म्हणाले, ए काय बोलतोस? बाळमाने कुठे गेले? बाळमाने कुठे गेले? अहो, तिरडी उठली ना त्यांची. उद्धव ठाकरे त्यांचा शांत चेहरा करून पण आपला राग लपवून माझ्याकडे पाहत म्हणाले, हो तिरडी उठली, पण ती जिवंतपणे उठली आणि गेली बीजेपीच्या दारात. मला कळलं त्यांना काय म्हणायचं होतं ते. मग मी त्यांना विचारलं, मग सांत्वन कोण कोणाचं करते इथं? ममता दिदी तुमचं की तुम्ही ममता द्यायचं? माझ्या प्रश्नात निरोप त्यांना कळेना. ते म्हणाले, कोण कोणाचं सांत्वन करावं हाच प्रश्न पडलाय. त्या माझा करायला आला होत्या आणि मी टीव्ही लावला होता, तर टीव्हीवर एक बातमी दिसली की ह्यांचेच 50 खासदार, त्यांचेच काही खासदार बीजेपीच्या संपर्कात आहेत आणि बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला गेलेत म्हणे. आता मी त्यांचं सांत्वन करायला लागलोय. संजय राऊत कसनुसे हसले. एकटा माणूस बिचारा किती किती प्रश्नांना सामोरे जाणार आणि किती प्रश्नांना टोलवाटोलवी करणार. मी चेहरा पाडूनच मातोश्री बाहेर पडलो आणि सिल्वर ओकला गेलो. सिल्वर ओकला शरद पवार सुद्धा असा चेहरा पाडून बसले होते. तसा अलीकडचे त्यांचा चेहरा काय फार आनंदी दिसतो असं नाही. ते कधी कधी यश मिळालं की आनंद थोडाफार त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो, पण एवढ्यासा यशानं आनंद व्हायला ते काय अरविंद केजरीवाल थोडीच आहेत की पुढे थोडीशी सत्ता मिळाली तरी त्यांचा चेहरा आनंदाने बोलतो म्हणायला. आणि मोठमोठं यश या शरद पवारांनी बघितलंय, त्यामुळे त्यांना आता त्याच्यापेक्षा सवय असेल, त्यांची ते इच्छा असेल. मी गेलो तिथे तर त्या ठिकाणी शरद पवार बसले होते. मी त्यांना विचारलं, म्हटलं विधान परिषद निवडणुकीबद्दल तुमची भूमिका काय?
तुमची प्रतिक्रिया काय विधान परिषद निवडणूक? काय नाही, ते त्यांच्या भाषेत म्हणाले, काय नाही, मला स्वर्ग 2 बोटे उरलं. त्या शरद पवारांना कुठला प्रश्न विचारला त्यावर ते जे उत्तर देतात ना, त्याचा अर्थच कधी लागत नाही. मी म्हटलं, शरद पवारांना स्वर्ग 2 बोटं उरला? म्हणजे विधान परिषदेच्या सगळ्या जागा शरद पवार जिंकले की काय? पण मी तिथे आगाऊपणा काय केला नाही. मी म्हटलं असेल, वय झालंय माणसाचं तर असंच बोलला असेल. मला आठवलं त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये एक गळा टाकला आणि केवढी हलचल माजवली. ज्या गोष्टीची शरद पवारांच्या त्या लेखाचा आणि वारकरी संप्रदायाचा काही संबंध नव्हता, महिला सक्षमीकरणावर लेख लिहिताना ते वारकरी संप्रदायावर घसरले आणि वारकरी संप्रदायामध्ये सध्या मनुवाद कसा आला आहे, तिथल्या महिलांवर कसं दुर्लक्ष होतंय वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न त्यांनी मांडले. आता महिला सक्षमीकरणाचा आणि त्या वारकरी संप्रदायाचा काडे मात्रही संबंध नाही तसं म्हटलं तर, पण तिथे त्यांनी ते मांडले आणि हलचल मांडून दिली. त्याच्यावर देशभरात चर्चा झाली वगैरे वगैरे. त्यामुळे शरद पवारांच्या विधानाचा काहीच अर्थ लागे नाही. मी म्हटलं कसं आहे, अलीकडचे पत्रकार जे बोलतायत तेवढंच लिहून घ्यायची त्यांना सवय झालेली आहे. मी पण तेवढंच लिहून घेतलं आणि पुढचा प्रश्न न विचारताच सिल्वर ओकच्या बाहेर पडलो. तिथून गेलो सुनेत्राताईंना भेटायला. सुनेत्राताई बसल्या होत्या. म्हटलं, निवडणुका लागल्यात ताई, तुमची मत काय, तुमच्या भूमिका काय निवडणुकीत या राहणार? त्या म्हणाल्या, निवडणुका? कोणत्या निवडणुका? अहो म्हटलं, विधान परिषद निवडणुका लागल्या ना आता, मतदान तोंडावर आलं त्याचं. विधान परिषद असं आहे का, त्या विचारतात मला. मी म्हटलं, ताई असं काय म्हणताय? असं आहे का म्हणजे तुम्हीच तर उमेदवार दिलेत ना, तुमच्या पक्षाचे उमेदवार पण उभे आहेत काही ठिकाणी. हा असतील म्हणे. मला डोक्याला एवढा ताप झालाय, प्रत्येक जण येतो तो माझ्या डोक्याला ताप देतो. म्हटलं, कोणी ताप दिला तुम्हाला? मी तर आत्ताच आलो. तुम्ही नाही हो, पक्षातलीच मंडळी ताप देतात ना. कधी हे पटेल तटकरे थोडेफार हिरमुसले होतात, मग त्यांची समजूत काढा. मग आणि कोणतरी हिरमुसला होतो, मग ते येऊन माझ्या मुलाचाच अपमान करतात. हे सगळ्या घरगुती भांडणातच मी गुंतले एवढी की काय करावं. पुढचं पाऊल टाकायला गेलो की 2 पावलं हे मागे आणतात मला. त्यामुळे पुढचं पाऊल एवढ्यात सध्या तरी टाकायचं नाही असं ठरवलं. त्यामुळे मी माझ्या डोक्यात काय काय ठेवू असा प्रश्न पडतो. ताईंची अडचण मी समजू शकलो. ताईंना अधिक अडचणीत न टाकता म्हटलं, आपण पुढची वाट ठरवू. पुढची वाट गेली तर चला म्हटलं, देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस आपण प्रत्यक्षात देवेंद्र कधी पाहिला नाही, इंद्र कधी पाहिला नाही, तर निदान देवेंद्र तरी पाहू. म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी गेलो. वर्षा निवासस्थानी बऱ्यापैकी गर्दी वगैरे दिसली. म्हटलं, काय चाललंय बघू, काहीतरी घडामोडीचं केंद्र आहे ते. राज्याच्या निर्णयाचं जसं केंद्र वर्षा निवासस्थान आहे, तसं राजकीय घडामोडींचं केंद्र सुद्धा सध्या वर्षा निवासस्थानच आहे असं म्हणावं लागेल. तिथे मला बाळमाने दिसले. बाळमाने तेच, त्यांची तिरडी उठली होती वगैरे, खूप आनंदी वगैरे दिसले. म्हटलं, बाळमाने तुम्ही इथे? तर ते म्हटले, हो इथेच, मी इथलाच आहे. अहो इथलाच आहे, मग तिकडे कुठे गेला होता तिरडी घेऊन? ते म्हणे, जाऊ द्या हो, आता कशाला जाऊन विचारता. इथे म्हणे उगाच गोंधळ होईल, इथे आनंदी वातावरण आहे, ते उगाच काहीतरी पत्रकार म्हणून भांडणं लावायला येऊ नका तुम्ही. म्हटलं, भांडणं लावायला नाही हो आलो. म्हटलं, तुम्ही इकडे कसे? तुम्ही म्हटला होतात ना मध्ये की तिरडी पण माझी आता शिवसेना पक्षातून मग उचलली गेली ना. म्हटलं, तिरडीवरून तर आलो इकडे, 4 लोकांच्या खांद्यावर नाही आलो. म्हटलं, 4 लोक? 4 लोक बीजेपी मध्ये आले ना, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि आता बीजेपीच्या संपर्कातच आहेत ते शिवसेनेचे. त्यांच्याच खांद्यावर मी आलो 5. हा, काय बोलावं ते कळेल. राजकारण एवढ्या पातळीवर गेलं की आमच्या बुद्धीच्या पलीकडचं, आम्ही ज्याचा अंदाज सुद्धा लावू शकत नाही, त्या अंदाजा पलीकडे राजकारण एवढं घडतं. या भारतामध्ये हवामानाचे अंदाज चुकते माहिती होतं, पण आमच्या पत्रकारांचे अंदाज सुद्धा चुकायला लागले, हे पहिल्यांदाच मला दिसलं. मी देवेंद्रजींना विचारलं, का हो तुम्ही 2-3 वर्षासाठी
यांना त्यांची सुटी करून तिकडे पाठवला होतात की काय शरद पवारांसारखं? शरद पवार कसे, त्यांचा एखादा कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात, महत्वाचा कार्यकर्ता, हुशार कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात टाकून देतात, पाठवून देतात. कशाला? तर तिकडच्या माहिती आहे ना पोचवायला. मग त्यानुसार आहे ना रणनीती ठरवता येते. पेपरात मात्र बातमी येते, शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता, हुशार पदाधिकारी, इतके वर्ष कार्यकर्त्यांना सोडून गेला. अरे पण प्रत्यक्षात काय असतं? असो, मी तिथे गेलो तर अनेक जण त्यांचे प्रश्न देवेंद्रजींसमोर मांडत होते. कोणतीही लढत न लढताच विधान परिषद निवडणुका जिंकल्यामुळे देवेंद्रजी आनंदित होते. भाजप पक्ष गुजरातचा असला तर देवेंद्रजी अजून महाराष्ट्राचेच आहेत. आता तुम्ही म्हणा भाजप पक्ष थोडीच गुजरातचा आहे, सध्या गुजरातचाच आहे तो, पण देवेंद्रजी अजून तरी महाराष्ट्रात राहतात. त्यामुळे मी देवेंद्र बाबू चुकून म्हणालो तर त्याबद्दल माफी असावी. प्राजक्त तानपुरे तिथे दिसले. प्राजक्त तानपुरे ना, मी मगाशी सांगायला विसरतो, शरद पवारांच्या बंगल्यावर पण मी पाहिलं होतं. आणि तिथून मी इथे येईपर्यंत माझ्या अगोदरच ते वर्षा निवासस्थानी आले सुद्धा. मी म्हटलं, का हो दादा, तुम्हाला तर आता सिल्वर ओकवर पाहिलं आणि तुम्ही लगेच इकडे? हो म्हणे, जाऊ द्या ना, आता करता. तिकडे होतो, तिकडे काल पण, आता थोड्या वेळापूर्वी तिकडेच होतो, आता इकडे आलो. बीजेपी सध्या असंच चालू आहे राजकारण. मला कळलं राजकारण फार धावपळीचं झालंय गाड्या, मुंबईतील आयुष्यापेक्षा सुद्धा. म्हणजे हा माणूस होता तिकडं, मी पोचायच्या अगोदरच वर्षा बंगल्यावर आले सुद्धा. इतकं राजकारण फाट चालतं. आम्ही काय करतो माहितीये का मित्रांनो, आपल्या आयुष्यात रम्मान असतो, आपल्याला वाटतं की आपलंच लाईफ फाट झालंय. नाही हो, हे राजकारणी लोक एवढ्या उड्या मारतात पटापटा. मी 3-4 तासाच्या स्वप्नामध्ये एवढं सगळं पाहिलं आणि पटपट पाहिलेलं राजकारण, बापरे, दुसऱ्या दिवशीची झोपच उडून गेलं ना राव. मित्रांनो, तुमचं मत काय? तुम्हाला या कोपरखळा कशा वाटल्या? नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.